अगं काय तुला अक्कल फिकल दिली का नाही देवानी? का अटॅक फिटॅक आणखीन पाहिजे एखाद्याला. अहो किती भीती राहत होते मी. नुसतं भोक्याला काही एवढं भेटत का? अगं मला झोपलो होतो. झोपेत तो कुशाला एवढं भेटावलंय मला. अहो मी कधी भेटले दिसते का तुम्हाला? मी कधीच भेट नाही. तुम्ही लय भीत राहत बाबा. एवढं भिणं चांगलं नाही. अहो अवघड आहे वा तुझं. अटॅक येता येता राहिला मला. पण एवढं भ्यायचं नसतं. अहो कसं भ्यायचं नाही. झोपेतल्या माणसाला एवढं घाबरावतात का कुठं? त्यात काय होतं एवढं? मला वाटलं तुम्ही असं सहज पडलात म्हणून मी भेडवलं. आणि ती बी इतकं पण नाही भेडवलं एवढं भेण्यासारखं. येड्यावणी करते रे बाबा तू. देवाने बुद्धी फिद्धी दिली का नाही तुला काय दे? तुम्हाला काय झालं एवढं भ्यायला? अगं काय सांगायचंय मला. एकदा असाच प्रसंग भ्यायचा होता म्हणून मला भीती वाटली आता. अगं काय सांगायचंय. एकदा माझ्या सोबत असला प्रसंग बेकार घडला होता ना, तेव्हापासून माझ्या मनात अशी भीती बसली का नाही बेकार, की मी झोपीसुद्धा दचाकतो. आणि असं एखाद्याने भेडावलं तर काही सांगायचंच नाही. पर काळजाचं पाणी पाणीच होऊन राहतं माझ्या बघ. एवढं काय झालं तुमच्या सोबत एवढं भेण्यासारखं? आता काय सांगायचंय तुला बाबा. बस तुला सांगतो मी कथा काय झाली तिथे. हा सांगा. बस. एवढं काय झालंय भेण्यासारखं काय माहिती? भेटायला कथान फिता लागला सांगाय. बरं बस निवांत तुला सांगतो कथा काय घडली होती माझ्या जीवनात ती. निवांत बसली. सांगा सांगा. एकदा काय झालं माहिती आहे का, मी गेलतो पुण्याला. आपली चारचाकी गाडी घेऊन पुण्याला गेलतो. आणि मी एकटाच होतो. जाताना भाडं घेऊन गेलो दुसऱ्याचं आणि येताना एकटाच. आणि त्या दिवशी मरणाचा पाऊस चालू. मरणाचा पाऊस चालू, मरणाचा चिखल रस्त्याने. आणि त्या दिवशी होती आमुष्याची रात्र. आणि तुला तर माहिती आहे मी किती बेतरा माणूस. मग गाडीत होतो तर काय वाटत नव्हतं, तरी पण बेसू मी. आणि रस्त्याला काही चिट पाखरून नाही. रातच्याला कोण आहे असल्या पावसात? कुत्रा सुद्धा रस्त्याला दिसाना मला. आता म्हणलं काय करायचं काय करायचं बाबा. तसंच गाडी भेद चालवत आलेलो मी. आणि जी व्हायची नव्हती तीच घटना घडली बरोबर. काय हो? मशानभूमीपाशी आले की गाडीच बंद पडली की. ज्याला भेटाय तीच समोर आलं. तेच समोर आलं. आता काय करावं काहीच कळाना मला. आता काय करायचं बाबा. आणि गाडी बंद पडल्यावर गाडी तर काय चालू आहे ना, स्टार्टर मारतोय तरी चालूच व्हाय ना. कसली ती गाडीची फक्त लाईट चालू आणि गाडीच्या आतमधली बी लाईट चालू. स्टार्टर मारतोय चालू व्हाय ना, स्टार्टर मारतोय चालू व्हाय ना. आता म्हणलं करायचं काय. आता बोनट उघडल्याशिवाय तर पर्याय नाही. नेमकं काय झालंय ते बघावं लागतंय. आणि गाडीतनं तर खाली उतरावं लागणार. आता म्हणलं कसं उतरायचं गाडीतनं खाली. मी एकटाच आहे. आता म्हणलं पर्यायच नाही उतरल्याशिवाय. उघडला वा गाडीचा दरवाजा हळूच. आता म्हणलं उघडला आणि म्हणलं आता बाहेर जावं. बाहेर आलो तर मरणाचे काळोख अंधार. काय दिसाना कुठलं काय. कुठं उभा राहिलो कुठं नाही काहीच काय कळाना मला अंधारामुळं. आणि त्याच्यात मरणाचा पाऊस चालू आहे. बादा 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 मरणाचा पाऊस चालू आहे. आणि त्याच्यात एखाद्या वेळेस विजा काड 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 अशा वाजायच्या. त्याच्यात ते उजेड पडायचा. त्या उजेडात थोडंफार काहीतरी दिसायचं. आणि मग त्या उजेडात दिसलं की मी थोडंसं मग काय केलं, गाडीचा बोनट हळूच उघडला. आता काय करावं म्हणून मग ते बोनट लावलं. आता अंधारात कुठं काय दिसतंय तेव्हा काहीच दिसाना. अंधारात माझ्यापाशी काही बॅटरी आहे का काय आहे काहीच दिसाना. मग आता काय करायचं. आता घर तर जवळ राहिलंय म्हणलं, पण आता काय करावं. गाडी चालू आहे ना, बॅटरीला हे करतोय काय तिथे बॅटरी दिसाना काहीच व्हायना काहीच कळाना. गाडीच्या बॅटरीला हात लावतोय तरी बी. आता म्हणलं काय करावं बाबा. म्हणलं त्यापेक्षा आपण आता चालतच घर गाठायचं. चालत घर गाठायचं. मग मी हळूहळू काय केलं, चालायला सुरुवात केली. ते चिखलात पचाक 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 पाय वाजायचं. आणि तेवढ्यात काय झालं माहिती आहे का, त्या मशानभूमीपासून एक कसली तरी आकृती मला दिसली. माणूस आहे का काय आहे ते काहीच कळाना. घाबरून होक माझ्या आता सुद्धा अंगावर काटं फुटतात. इतकं घाबरलेलो मी. त्या आकृती दिसली की मी जास्तच पाय उचलून चालायला लागलो.
म्हणलं चला गाड्या घरी लवकर गाठाव. तशी ती आकृती माझ्या मागं 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 चालायला लागली. असे चलतोय चलतोय चलतोय. मी पुढं ती तसली काळी आकृती माझ्या मागं, मी पुढं ती काळी आकृती माझ्या मागं. चलतोय चलतोय. मी जास्तच घाबरलो की मग तर लयच घामाघूम झालो. लय घाबरून गेलो मी. म्हणलं आता काय करावं. म्हणलं ही भलतीच पिढा माझ्या मागं लागली बरं का. तसंच मी पुढं तोंड करून चालायला लागलो बरं का. ती आकृती माझ्या मागं, मी पुढं, आकृती मागं, मी पुढं. इतकं काय घाबरून गेलेलो मी की ती पावसाने चढीवली झाली का जुलाब करून माझी चढीवली झाली का मुतलोय चढीत हीच मला काय कळना. इतकाच काय मी घाबरून गेलेलो. आणि त्यात होऊ नाही एक घटना घडली अजून. तुटली की माझी चप्पल घ्यायला मी असं खाली वाकलो आणि असं उठलो की तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याने वाटलं. हे काय झालं. बाबा का काय भिले मी कसली. काय झालं. अहो तुम्ही म्हणलात ना खांदा हटवले, माझ्या खांदा हटवलंय नाही. तूच घाबरले होय. अरे काय त्याच्या आहे. मी काय सांगतोय त्यावर तूच घाबरून बसले होय. किती वाटतं का किती भेले मी. काय काम होतं का तुझं. मग घेऊन घ्यायचं ना तुझ्या हाताने. इकडं मग मी घाबरली की कसली. अगं किती भेले मी, माझा जीव गेला असता की आता. काय अगं सौम्या तुझं तो पाणी घ्यायचं ना. इकडं मम्मी कसली घाबरली. आणि मम्मीने मगाशी मला इकडं घाबरावलं म्हणून तिला मी कथा सांगत होतो. ती माझी कथा ऐकून तीच घाबरून गेली मरणाची. दादी कथा सांगायचंच बंद करतो. लय भिले आहो मी. भिले ना. मी बी लय भिलेलो मगाशी. जाऊ दे घाबरू नको लय. जा बाळा तो पाणी घ्यायचा पळ. जा तुझ्या हाताने. मी कथा सांगायचंच बंद करतो बाबा. परत झोपेत बी घाबरायची तू. भीती वाटली हो मला. नसती भीती वाटली मला. हा. ते काय झालं ते बावट पोरगी ना नुसतं खांद्यावर हात ठेवले ना मग मी भेले, नाही तर मी नाही भेट. मी कधीच भेट नाही. मला कधीच भीती वाटत नाही. जाऊ दे कथाच बंद करतो आपलं. जाऊ द्या. नाही सांगा मला नाही भीती वाटत. नको नको आता जाऊ दे वा.